नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे रीना आणि पराग इकडे मुजुमदारांच्या घराबाहेर आलेले असतात। इकडे रीनी बोलत असते, काय रे पराग, तू खरंच हे म्हणजे सावीने बोलवलंय ना, की सगळी तू प्रँक वगैरे करतोयस काय माझ्यासोबत? आता इकडे त्यावर इकडे पराग बोलतो, ए तुझ्या दिमागाला काय भुरळ लागली का गं? अगं मी सावीच्या बाबतीत कसं असं बोलू शकतो? त्यावर आता इकडे ती बोलते, नाही नाही मोबाईल दाखवते मला। आता इकडे त्यावर तो बोलतो, घे घे बघ, तुला ना माझ्यावर विश्वासच नाहीये। तितक्यात आता इकडे सावी हळूच मागून येते। आता इकडे त्यावर पराग बोलतो, बघ बघ ती आली सावी। आता असं म्हटल्याबरोबर इकडे ते दोघंही तिच्याकडे बघत असतात। आता इकडे सावीला त्या दोघांना बघून ना तिकडे तिला डोळ्यात पाणी येतं। आता इकडे ती बोलते की रीने, आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, सावी तुला सगळं आठवलं, तू आधीसारखी झालीस? आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, हो हो मला सगळं काही आठवलंय। आणि आता इकडे ती घट्ट मिठी मारते, बोलते, अगं आम्ही तुला किती मिस केलं, हे बघ आता काही झालं ना तू कधीही आमच्यापासून दूर जायचं नाही। आणि इकडे रीना आणि पराग दोघांच्याही डोळ्यात अश्रू असतात। इकडे पराग बोलतो, अगं सावे तू नव्हती ना आमच्या मैत्रीला काही जीवच नव्हता बघ। आता इकडे त्यावरती दोघंही बोलतात, पण आम्हाला एक गोष्ट सांग, काकी आणि भाऊ तुला भेटून गेले ना, आम्हाला कोणीच का नाही सांगितलं? त्यावर आता इकडे सावी बोलते, हे बघा याबद्दल कुणालाही माहिती नाहीये, अगदी धैर्यांना सुद्धा। आता असं म्हटल्याबरोबर इकडे ते बोलतात, पण का असं का? त्यावर आता इकडे ती बोलते, कारण जर असं झालं तर माझ्या पप्पाला कधीच न्याय मिळणार नाही। आता इकडे ते दोघे बोलतात, अगं सावे काय बोलतेस तू, आम्हाला काहीच समजत नाहीये, जरा नीट सांगशील का? त्यावर आता इकडे ती बोलते, अगं जर माझं सगळ्यांना सत्य माहिती पडलं की माझी मेमरी परत आली आहे तर दामिनी मुजुमदार मला सोडणार नाही, मला मारून टाकणार आणि नंतर माझ्या पप्पांना कधीच नाही मिळणार नाही। आता असं म्हटल्याबरोबर इकडे त्यांना समजत नसतं। आता इकडे सावी जी असते सगळं काही सत्य सांगते, म्हणजेच दामिनीच्या बाबतीत। आता असं म्हटल्याबरोबर इकडे ते बोलतात, अगं मग तू इतकं मोठं सत्य धैर्यांना का नाही सांगितलं? हे बघ धैर्य तुझं ऐकून घेईल, चल सगळं काही आत्ताच्या आता आपण त्यांना खरं खरं सांगून देऊ। आता तू बघच की नाही ती दामिनीला कशी खाली सरपटत बाहेर आणेल। आता असं म्हटल्याबरोबर इकडे सावी बोलते, हे बघा तुम्ही दोघंही आता शांत बसा। आणि मला माहिती आहे जर मी असं काही केलं ना तर धैर्यांना माझ्यावर विश्वास बसणार नाही, कारण त्यांना सगळ्यात जास्त विश्वास आहे ते म्हणजेच दामिनी मॅडमवर। आणि या सगळ्यांमध्ये मग आमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होईल। आता असं म्हटल्याबरोबर इकडे ते दोघे बोलतात, हो पण आता काय करायचंय? दामिनी त्या मुजुमदारचा, त्या खोटारडी खुनीचा चेहरा तर सगळ्यांसमोर आलाच पाहिजे ना। आता इकडे त्यावर सावी बोलते, म्हणूनच त्यांच्या विरोधातले सगळे काही पुरावे आपल्याला गोळा करायचेत। आता असं म्हटल्याबरोबर इकडे ते बोलतात, पण नेमकं काय करायचंय? आता इकडे त्यावर सावी बोलते, हे बघा जेव्हा म्हणजे इतक्या वर्ष पप्पा कुठे होते काय होते काहीच माहिती नाही, पण आपल्याला जेव्हा माहिती पडलं तेव्हा इराच्या तावडीत होते। पण जेव्हा आपण इराच्या तावडीतून त्यांना सोडलं तेव्हा इरा बोलली होती की कोणीतरी या सगळ्याचा सूत्रधार वेगळाच आहे। आणि इतकंच नाही तर जेव्हा पप्पालाही माहिती पडलं की मी मुजुमदारांची सून आहे तेव्हा हे सगळं पप्पाला खटकत होतं, त्यांना बिलकुल आवडत नव्हतं। पण अचानक ते गप्प बसलं ते म्हणजेच दामिनी मॅडमच्या धाकाने ते माझ्यासाठी गप्प बसले आणि हे सगळं सहन करत राहिले। त्यांच्या मनाची कुणालाच समजलं नाही घालमील। आणि या सगळ्यांमध्ये आपल्याला हे शोधायचंय की इतक्या वर्ष पप्पा कुठे होते काय होते। आणि आता इकडे ती सगळं काही त्यांना समजून सांगत असते। त्यावर आता इकडे ते दोघेही बोलत असतात, खरं सावे हे खूप सगळं भयानक आहे ग, आपण सगळं कसं काय करणार आहोत? त्यावर आता इकडे ते बोलते, आपल्याला हे सगळं खूप सावधपणाने करावे लागेल। आता इकडे धैर्याला जाग येते, ते आता इकडे तो अख्ख्या घरात शोधत असतो सावी सावी म्हणून, किचनमध्ये वगैरे सगळीकडे शोधतो। आता इकडे सावी बोलते, हे बघा सगळ्यात आधी ना मला एक मोबाईल पाहिजे, कारण मी सारखा सारखा धैर्यांचा मोबाईल नाही वापरू शकत, कारण त्यांना संशय येऊ शकतो। आणि इतकंच नाही तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट कर जाईल, पण तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करायचा नाही। त्यावर तिकडे ते बोलतो, हे बघ तू या सगळ्याची काही काळजी करू नको, आम्ही सगळ्याचं अरेंजमेंट करतो, फक्त कधी आणि काय करायचं ते तू आम्हाला सांग। आता इकडे सावी त्यांना सगळं काही व्यवस्थित सांगते। आता इकडे धैर्याचा मागून आवाज येतो। आता हे बघून इकडे हे तिघंही घाबरतात। आता इकडे त्यावर सावी हळूच लपून बसते आणि हे दोघंही आता इकडे तो धैर्य बाहेरचा दरवाजा उघडा आहे आता ह्याच भीतीने तो बाहेर येत असतो। आता एकदम ती समोरून येते आणि भो अशी त्याला करते। आता इकडे त्यावर तो बोलतो, येडीबाई तू इथे काय करतेस? आणि सावीला बघितल्याबरोबर एकदम तो तिला घट्ट मिठी मारतो। आता इकडे धैर्य बोलतो, काय ग येडीबाई तू इथे काय करतेस? असं रात्रीचं कोणी एकटं जात असतं का? त्यावर तिकडे ती बोलते, अरे तू इथे काय करतोस फ्रेंड? मी ना तुला शोधलं रूम मध्ये, पण मला वाटलं की तू खाली असेल गार्डन मध्ये, म्हणून मी इथे आली तुला बघत। आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, मला तर वाटलं होतं की आपण छपाछपी खेळताय आणि म्हणून आता खेळायचं का आपण? त्यावर तिकडे तो बोलतो, येडाबाई असं कोणी रात्री खेळत असतं का? चल झोपायला। आता इकडे तो तिला घेऊन जातो आणि आता इकडे झोपवतो। आता इकडे त्यावरती बोलते, फ्रेंड तू पण
झोप नाही ते, बघ किती मोठी जागा आहे. आता इकडे त्यावर तो बोलतो हो मी झोपतो, आधी तू झोप. आता इकडे ती काही झोपतच नसते. मनातल्या मनात विचार करते की धैर्य, खरंच मी किती नशीबवान आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. अहो माझं मन इतक्या लहान मुलांसारखं झालं तरी सुद्धा तुम्ही मला सांभाळून घेतलं, मला समजून घेतलं. खरंच मला खूप प्राऊड फील होते. आणि इतकंच नाही, तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवून माझ्याशी इतकं चांगलं वागलात, खरंच मला खूप चांगलं वाटतंय. आता इकडे ती बघत असते. त्यावर आता इकडे धैर्य बोलतो काय झालं सावी बाळा, तुला झोप येत नाहीये का? त्यावर आता इकडे ती बोलते फ्रेंड तू पण झोप ना, तू केव्हा झोपणार आहेस? त्यावर आता इकडे तो बोलतो हो मी झोपतो, आधी तू सुद्धा झोप. आता इकडे हे दोघंही झोपतात. आता इकडे सकाळ झालेली असते. आता इकडे हे दोघंही म्हणजे आता इकडे सावी जी असते इकडे धैर्याच्या हातावर डोकं ठेवून झोपलेली असते. हे दोघंही एकत्र एका बेडवर पाहून आता इकडे इरा आलेली असते. ती बोलत असते की धैर्य मी तुमच्यासाठी कॉफी आणली. एकदम ती दार उघडते तर काय हे सगळं बघते. तिला फार राग येत असतो. आता हे सगळं भास्कर बघतो आणि मुद्दाम आता इकडे इराला भडकावत असतो आणि बोलतो काय ग इरा, काय झालंय? अगं तुला वाईट वाटत असेल ना, दुःख वाटत असेल, बरोबर आहे. पण माहिती आहे का, खरं तर या बेडरूममध्ये या बेडवर या धैर्याच्या मनात तुझी जागा पाहिजे होती, पण तुला ती निर्माणच करता नाही आली. आणि मला नाही वाटत की यापुढे तुला करता येईल, आहे ना? असं इकडे तो मुद्दाम असं सगळं करत असतो. आता इकडे ती फार चिडून तिथून चाललेली असते. आता इकडे भास्कर मनातल्या मनात विचार करतो की आता ही चांगलीच भडकली आहे, आता काही ना काही बॉम्बस्फोट होणार आणि मज्जा येणार. आता इकडे अवंती आणि नीता दोघीही आता इकडे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार होतात. आता इकडे सावी लपून बघत असते. आता इकडे त्या दोघी बोलत असतात की खरंच वहिनी, आपण मागच्या वेळेस किती स्वप्न बघितलं होते ना की सावीसोबत जाऊ वगैरे, पण बिचारी यावेळेस बघा ना. आता इकडे त्यावर हे सगळं ती लपून बघत असते. त्यावर आता इकडे अवंती नीताच लक्ष जाते. ती बोलते सावी बाळा तू तिथे काय करतेस, ये इकडे ये, तुला भूक लागली असेल ना, हे घे तू दूध पी, आणि हे बघ तुला याच्यासोबत काही पाहिजे का खायला? आता इकडे ती मनातल्या मनात विचार करते खरं तर वटपौर्णिमेचा पूजा होईपर्यंत काहीच खायचं नसतं, उपवास धरायचा असतो, आणि मी कसं दूध पिऊ? आता इकडे त्या दोघी जबरदस्तीने तिला दूध देतात. ती आता इकडे दुधाचा ग्लास घेते. आता इकडे तिला ते प्यायचं नसतं आणि म्हणून तिकडे ती नाटक करते, बोलते ते बघा त्या कोणत्या झुरळ आहे. आता असं म्हटलं बरोबर इकडे ती सगळं काही दूध त्या गजत परत होते. आता इकडे त्या दोघी बोलतात नाही बळत तिथे झुरळ. आता इकडे त्यांचं लक्ष जातं आणि त्या बोलतात अरे वा व्हेरी गुड, संपवलं तू दूध, वा वा छान छान. तितक्या धैर्य येतो आणि बोलतो काय झालंय वहिनी, काय झालं सावी बाळा, तू का ओरडलीस अशी? त्यावर आता इकडे त्या सांगतात की झुरळ दिसलं होतं म्हणून. आता इकडे त्यावर ते बोलतात बरं भाऊजी आम्ही ना पूजेला चाललो, तुम्ही जरा सावीकडे लक्ष द्याल ना, म्हणजे आम्ही येईपर्यंत तिला भूक वगैरे लागेल. त्यावर आता इकडे तो बोलतो वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी आज दिवसभर घरातच आहो, मी तिची काळजी घेईल. त्यावर आता इकडे ती बोलते मला पण जायचं यांच्यासोबत. आता इकडे त्या दोघीही बोलतात नाही बाळा तिथे लहान मुलं नसतायत येत. आता इकडे त्यावर ती जिद्द धरते की मला सुद्धा जायचं म्हणून. त्यावर आता इकडे ती बोलते फ्रेंड तू सांग ना यांना मला सुद्धा जायचंय. आता इकडे त्यावर त्या बोलतात अहो भाऊजी तिथे लहान म्हणजे तिथे गर्दी असते ना. आता इकडे त्यावर धैर्य बोलतो मग त्यात काय झालं वहिनी, जाऊ द्या तिला यायचं ना, मी सुद्धा येतो तुमच्यासोबत. आणि तसंही वहिनी यावेळेसची आमची पहिली वटसावित्री होती आणि मी तिथे येऊन मी देवाकडे साकडे घालेल की आमचा संसार सुखाने चालू देव म्हणून, आणि म्हणून मी सावीसाठी आज उपवास सुद्धा धरणार आहे. आता असं सगळं म्हटलं बरोबर इकडे तो बोलतो चल बाळा जायचंय ना आपल्याला, रेडी सुद्धा व्हायचंय. आता इकडे त्यावरती बोलतो ये तुम्हाला रेडी करणार. आता इकडे मस्त तो तिला साडी वगैरे घालतो, छान अंबाडा वगैरे पाडतो, गजरा लावतो. आता हे सगळं बघून इकडे ती खूप खुश होते आणि बोलते फ्रेंड मी कशी दिसते सांग ना. त्यावर आता इकडे तो बोलतो खूप गोड दिसतेस तू बाळा. आता इकडे ते एकदम तिच्या तोंडातून निघतं धैर्य माझी साडी नीट कर ना. आता एकदम ती गप्प बसते. त्यावर एकदम तो तिच्याकडे बघतच राहतो. त्यावर आता इकडे बोलते फ्रेंड काय झालंय, तू का असं बघतोयस, कर ना माझी साडी नीट. आता इकडे तो बोलतो हो ठीक आहे करतो. आणि आता इकडे तो विचार करतो मनातल्या मनात सावी काम कुणास ठाऊक, पण असं मला वाटतं की कधी कधी की तू खरंच परत आली आहेस, केव्हा आपला सुखाचा संसार चालू होईल. आता इकडे हात्र भाग इथे संपतो. आता इकडे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे सावी जी असते ती मनातल्या मनात विचार करते की आज मंगळसूत्र घालून मला सगळ्यांसमोर मिरवायचं होतं, पण आता ही पूजा मी असे उघडकीस सुद्धा येऊ देणार नाहीये, म्हणजेच मला असं करावं लागते. पण काही झालं तरी आज हे मंगळसूत्र मी तुझ्याच हाताने घालून घेणार धैर्य. आणि म्हणून आता इकडे धैर्यने म्हणजेच तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं ते म्हणजेच तो मंगळसूत्र. त्यावर आता इकडे ती बोलते हे किती छान आहे फ्रेंड, हे तू आणलं ना माझ्यासाठी, मग हे तूच घालून दे ना मला. आता इकडे तो तिच्या हाताने सावीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. तर प्रेक्षकांनो हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.